पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, सर्वांना पुन्हा एकदा या चॅनल मध्ये स्वागत आहे. ज्या कोणी अजून हा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आपणाला चांगले चांगले व्हिडिओ आणि चांगले वचन, देवाचे वचन आम्हाला या व्हिडिओद्वारे पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत. आजच्या वचनामध्ये आपण पाहणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 9 ओवी 1 पासून. आणि याच्यामध्ये एक पक्षघाती मनुष्य म्हणजे लकवा झालेला मनुष्य, वाताने पडलेला मनुष्य, याला येशूकडे आणण्यात आलं. तर वचन सांगते, आपण ऐकूया. तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास जाऊन पोहोचला. मग पहा, बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, धीर धर, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? कारण तुझ्या पापाची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे ह्यातून कोणते सोपे? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून. मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोक समुदाय भयभीत झाले आणि ज्या देवाने माणसाला एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले. प्रियजनो, याच्यामध्ये आम्ही काय पाहतो की या पक्षघाती माणसाला येशूकडे आणले. तेव्हा येशू एका घरी बसलेला होता, एका घरामध्ये बसलेला होता. आणि आम्हाला माहित आहे, जिथं कुठं येशू जात होता त्या ठिकाणी गर्दी भरपूर. आणि अशा गर्दीतून येशूला भेटणे हे सर्वाला जमत नव्हतं. आम्ही पुष्कळसे असे दृष्टांत पाहतो बायबलमध्ये, आम्हाला शिक्षण मिळते. आम्ही जक्कयाचं उदाहरण घेऊया. जक्कयाने येशूला पाहण्याची इच्छा धरली, परंतु गर्दी भरपूर असल्यामुळं आणि तो ठेंगणा असल्यामुळं त्याला येशूला पाहता आलं नाही. मग त्यांनी काय केला? त्यांनी प्रयत्न केला. कारण त्यांनी प्रयत्न का केला? त्याला तीव्र इच्छा होती येशूला पाहण्याची, तीव्र इच्छा होती. आणि मग त्यांनी उपाय केला आणि तो समोर धावत धावत जाऊन एका उंबराच्या झाडावर बसला. आणि उंबराच्या झाडावर बसल्यानंतर येशू तिथून जात होता आणि येशूने त्याकडे पाहिले आणि येशूने म्हटलं, जकया खाली उतर. जकयाला वाटलं का येशू मला पाहत नाही आहे, परंतु येशू सर्व ओळखत होता. येशूला सर्व माहित होतं की जक्कयाला येशूला पाहण्याची तीव्र इच्छा होती. त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले आणि प्रयत्न करून त्याला उपाय नव्हता, म्हणून तो समोर जाऊन उंबराच्या झाडावर बसला. हे येशूने ओळखलं आणि तेव्हा येशूने त्याला खाली उतरवलं आणि म्हटलं का मला तुझ्या घरी उतरावायचे आहे. आणि जेव्हा तो त्याच्या घरी गेला तेव्हा येशूनं म्हटलं, या घराचे तारण झालेले आहे. आम्ही पाहतो एक यरिकोमध्ये एक आंधळा रस्त्याच्या वाटेवर बसला होता, रस्त्याच्या काठाने बसला होता. त्याला गर्दीचा आवाज आला आणि त्याने म्हटलं का हे काय आहे? त्याला कोणीतरी सांगितलं का येशू इथून जात आहे. गर्दी होती भरपूर, गर्दीचा आवाज, लोकांच्या जमावाचा आवाज. आणि तिथं त्यांनी ओरडणं सुरू केलं, दाऊदाच्या पुत्रा येशू, माझ्यावर दया कर. आणि त्यांनी तेव्हा येशूने त्याला बरं केलं. आम्ही रक्तस्रावित पीडित बाईच्या विषयी आम्ही ऐकतो. ती सुद्धा येशूकडे आली तेव्हा भरपूर गर्दी होती आणि गर्दीमुळे तिला समोर जाणे आणि येशू समोर जाऊन आपला सविस्तर वृत्तांत सांगणे तिला कठीण होतं.
तिनं असा विश्वास धरला की ह्या गर्दीमध्ये मला समोर जाता येत नाही, पण तो कशी तरी करून मी येशूच्या कपड्यापर्यंत जर माझा हात जरी पोचला तरी मी बरी होईल. आणि तशा प्रकारे तिनं प्रयत्न केला आणि ती बरी झाली. आणि ह्या आजच्या या चमत्कारामध्ये आम्ही पाहतो, आजच्या या पक्षघाती माणसाच्या बाबतीत सुद्धा आम्ही आता हेच पाहतो की भरपूर गर्दी होती आणि गर्दीमुळे त्याला येशूकडे जाता येत नव्हतं. परंतु त्याच्यासोबत असलेल्या माणसाने छप्पर काढून त्याला येशूच्या जवळ ठेवलं. आणि तेव्हा येशूने त्याचा विश्वास पाहून, येशू काय म्हणत आहे, त्याचा विश्वास पाहून येशूने म्हटलं, मुला धीर धर, तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. खरं म्हणलं तर तो लकव्याने पडलेला मारत होता, त्याला पापाच्या क्षमेची काही गरज नव्हती. परंतु म्हणजे त्याला फक्त अशी इच्छा होती की तो बरा झाला पाहिजे. परंतु तो कशामुळे बिमार झाला ते येशूला माहित होतं. त्याच्या पापामुळं तो बिमार झाला आणि म्हणून येशूला समजलं की याच्या पापाची क्षमा झाली तर सर्व काही ठीक होईल. आणि येशूने म्हटलं, तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. प्रियजनो, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि जेव्हा त्यांचा विश्वास येशूने पाहिला तेव्हा येशूने म्हटलं, तुझ्या पापाची क्षमा झाली. प्रियजनो, आमचा विश्वास येशू पाहतो. आम्ही कधी कधी तोंडाने म्हणतो की माझा भरपूर विश्वास आहे, परंतु आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे ते आम्ही सांगत नाही, किंवा आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या हृदयामध्ये तेवढा विश्वास नाही. आम्ही तोंडाने सांगतो, परंतु येशूला सर्व माहित आहे. येशू आमच्या तोंडाने बोललेला विश्वासावर अवलंबून नाही, तर आमच्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या दैनंदिन जीवनामध्ये माझा विश्वास किती आहे याच्याकडे येशू पाहतो. एक माणूस जो नियमितपणे प्रार्थना करतो, बायबल वाचतो, चर्चमध्ये जातो, चर्च सोडत नाही, याच्याविषयी त्यांनी माझा विश्वास आहे म्हणायची गरजच नाही. कारण त्याच्या जीवनातून आम्हाला दिसते, त्याच्या दैनंदिन जीवनामधल्या सर्व कार्याला पाहिल्यानंतर आम्हाला समजते की याचा विश्वास आहे. परंतु काही काही लोक चर्चमध्ये न जाता, प्रार्थना न करता असं म्हणतात की माझा भरपूर विश्वास आहे. परंतु येशूला एकदम स्पष्ट माहित आहे की कोणाचा विश्वास बळकट आहे. प्रियजनो, ह्या येशूने केलेल्या या चमत्कारामध्ये सुद्धा या पक्षघाती माणसाला भरपूर विश्वास होता आणि त्या विश्वासापायी तो त्या येशूच्या जवळ त्याला बाजेवर छप्पर काढून त्याला बाजेवर टाकण्यात आलं आणि तेव्हा येशूने त्याला बरं केलं. आणि तेव्हा सर्व लोकांना नवल वाटलं आणि ते त्यांना एकदम ते चकित होऊन गेले. प्रियजनो, येशूमध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे. आम्हा सर्वांना बरं करण्याचं सामर्थ्य येशूमध्ये आहे. आपण विश्वास ठेवूया. आमचा विश्वास दृढ झाला पाहिजे. आमच्या विश्वासाने आपण प्रभूकडे गेलं पाहिजे आणि प्रभूकडे आपण नियमितपणे जात राहिलं पाहिजे. मिस्सा बलिदानाला आपण नियमितपणे जात राहिलं पाहिजे. आणि आमच्या दैनंदिन जीवनाचे जे वेळ आहे त्या वेळोवेळी आपण प्रार्थना केलं पाहिजे. जेव्हा आम्ही प्रार्थना करू तेव्हा आमचा विश्वास प्रभूला माहीत होईल आणि जेव्हा आमचा विश्वास प्रभू ओळखेल, आमचा विश्वास प्रभूला माहीत होईल, आम्ही किती येशूवर विश्वास ठेवतो प्रभूला समजेल, तेव्हा आम्हाला तोंडाने काही मागण्याची गरजच पडणार नाही. देव आमची गरज जाणूनच आहे आणि तो आमची गरज पूर्ण करणार. प्रियजन हो, आपण विश्वास ठेवूया आणि विश्वास फक्त तोंडाने नाही तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विश्वास ठेवून मिस्सा बलिदानाला जाऊया, संस्कारामध्ये भाग घेऊया, पाप स्वीकार करूया, पवित्र परमप्रसाद ग्रहण करूया आणि विश्वासाने समोर जाऊया. विश्वासाने प्रभूची स्तुती आणि प्रभूचे गौरव आणि प्रभूची प्रार्थना नियमितपणे करूया आणि प्रभू आम्हाला भरपूर आशीर्वाद देईल. आमच्या घराला, आमच्या कुटुंबाला, आमच्या लेकरांना भरपूर आशीर्वाद देईल. आपण प्रार्थना करूया.